A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांची पुसेगाव सर्वज्ञ तीर्थक्षेत्रास भेट। राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी पुसेगाव येथील सर्वज्ञ तीर्थक्षेत्रास भेट देऊन धार्मिक व सामाजिक घडामोडींचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी परमपूज्य गुरुदेव श्री विशेष सागरजी महाराज यांचे दर्शन घेतले आणि आशीर्वादाचा लाभ घेतला। पुढे होणाऱ्या भव्य धार्मिक सोहळ्याची माहिती घेताना त्यांनी श्रद्धाळूंना आवाहनही केले की हा ऐतिहासिक महोत्सव जागतिक पातळीवर पुसेगावचे नाव उज्ज्वल करेल। दरम्यान येत्या 18 फेब्रुवारी 2026 रोजी भगवान बाहुबली यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। या निमित्ताने आंतरराष्ट्रीय दर्जाचा पंचकल्याणक महोत्सव आयोजित करण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या पत्रिकेचे विमोचन पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाले। पालकमंत्र्यांनी या ठिकाणी सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली। महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या सुविधा व्यवस्था आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। या भेटीवेळी आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बीडी बांगर, के शिंदे, अशोकरावजी शिरामे, सीतारामजी जवळे, सर्वज्ञ तीर्थक्षेत्र पुसेगावचे अध्यक्ष रविकुमार कानेड, सुदर्शन कानेड, विवेक कानेड, दशरथ मांगुळकर यांच्यासह विविध मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुसेगावमध्ये होणारा हा पंचकल्याणक महोत्सव हा फक्त धार्मिक सोहळा नसून गावाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उन्नतीसाठी मोठे पर्व ठरणार असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।